विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा डोंबिवलीच्या यूथ सर्कल या उपक्रमात मी युवा केंद्र कार्यकर्ता प्रणव आगाशे सर्वांचं स्वागत करतो. आजचं या कार्यक्रमाचं हे चौथं पुष्प जानेवारी 2021 पासून विवेकानंद केंद्राच्या डोंबिवली शाखेने यूथ सर्कल हा युवा वर्गासाठी वाहिलेला असा एक विशेष उपक्रम चालू केला आहे, ज्या दर महिन्याला आम्ही युवा वयोगटासाठी काही विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. जसा की आजचा कार्यक्रम यश वेलणकर सरांचा. आधीही 3 कार्यक्रम आपल्यासारख्या युवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अत्यंत उत्कृष्टरित्या पार पडलेले आहेत आणि आज हा चौथा. अशाच पद्धतीने आम्ही डिसेंबर 2022 पर्यंत म्हणजे एकूण 24 महिने 24 कार्यक्रम या पद्धतीने आपल्यासाठी प्रस्तुत करणार आहोत. आपला असाच भरघोस पाठिंबा मिळेल असं आशा व्यक्त करतो आणि मी विराजला विनंती करतो केंद्राच्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही 3 ओंकार आणि प्रार्थनेने आपण करतो. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हाताची नमस्कार मुद्रा आणि 3 ओंकारांना आपण सुरुवात करू. प्रत्येकाने 3 ओंकार म्हणायचे. प्रार्थना. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. विराज, तुला विनंती आहे की या कार्यक्रमाचे तू प्रास्ताविक करावं. धन्यवाद प्रणव. एखाद्या संत व्यक्तीचा विचार जो आहे तो अनेक पिढ्यांना कसा मार्गदर्शन करणारा असतो, तसा आपल्या विवेकानंदांचं आयुष्य आहे. त्याचप्रमाणे आपलं विवेकानंद केंद्र जे आहे ते विवेकानंद कन्याकुमारी हे जे आहे ते 1972 साली स्थापन झालेली ही अध्यात्म प्रेरित सेवा संघटना आहे. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान म्हणजेच मॅन मेकिंग नेशन बिल्डिंग आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड या ध्येयांसाठी संपूर्ण भारतभर 1005 शाखांद्वारे मुख्यतः योग, आरोग्य, प्रकाशन, नैसर्गिक साधन संपत्ती विकास, ग्रामीण विकास आदी क्षेत्रात गेली 49 वर्षे अखंड कार्यरत आहे. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, सर्वांसाठी योग वर्ग, विचार जागरणासाठी आठवड्यातून 1 दिवस 1 तास स्वाध्याय वर्ग, केंद्र वर्ग या 4 मुख्य कार्यपद्धतींसह नैमित्तिक भजन संध्या, व्याख्यानमाला, चर्चासत्र, योग सत्र, कार्यशाळा, योग आणि आध्यात्मिक शिबिरे, योग शास्त्र संगमम सारखी संमेलने याद्वारे समाजाशी जोडलेले आहे. देशभरात 85 शाळा विवेकानंद केंद्र विद्यालय या नावाने उत्तम एकात्मिक विकासातून शिक्षण देणाऱ्या चालवल्या जातात. विशेष म्हणजे त्यापैकी 42 अतिदुर्गम अशा अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तसेच विवेकानंद केंद्रातर्फे आसाम, मध्य प्रदेश आणि ओरिसामध्ये हॉस्पिटल चालवली जातात. दरवर्षी विवेकानंद केंद्रातर्फे 5 उत्सव साजरे केले जातात. ते म्हणजे गुरु पौर्णिमा, विश्व बंधुत्व दिन 11 सप्टेंबर रोजी, साधना दिन 19 नोव्हेंबर, विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांचा हा जन्मदिन, गीता जयंती, समर्थ भारत पर्व 25 डिसेंबर ते 12 जानेवारी. आपल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, नाशिक जवळ पिंपळद या लहानशा गावामध्ये विवेकानंद केंद्र कौशल्य व सेवा प्रकल्प गेली 27 वर्षे कार्यरत आहे. तिथे जव्हार पट्ट्यातील आदिवासी विद्यार्थ्यांकरिता
5वी ते 10वीच्या साधारण 60 जण करता एक विवेकाश्रम हॉस्टेल स्वरूपात चालवले जाते. या विद्यार्थ्यांची शिक्षणाची, राहण्या जेवण्याची सर्व व्यवस्था केंद्रातर्फे केली जाते. तसेच कौशल्य विकास अंतर्गत ग्रामीण तरुण तरुणींना मोटर मेकॅनिक, टेलर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन या स्वरूपाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सर्व मार्गदर्शन व सहाय्य दिलं जातं. आपल्या महाराष्ट्रातच एक नवीन प्रकल्प सोलापूर येथे विवेकानंद केंद्र ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स आकाराला येत आहे. योग हा विवेकानंद केंद्राचा गाभा आहे आणि योग ही जीवन पद्धती म्हणून विकसित करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, त्यासाठी विविध प्रतिमान म्हणजे मॉड्यूल्स, उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी परीक्षा दे हसते हसते, शिक्षकांसाठी समर्थ, युवकांसाठी तेजस, कुटुंबासाठी सहयोग, नेतृत्व विकास, किशोरी विकास यासह अनेक कार्यशाळा, शिबिरे, संमेलने तिथे होणार आहेत. 2022 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल. विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे विवेकानंदांचे साहित्य मराठी भाषेतून प्रकाशित केले जाते. दर्जेदार 145 पुस्तके आजपर्यंत प्रकाशित केली आहेत. तसंच वैयक्तिक जडणघडण करणारं केंद्राचं विवेक विचार हे मराठी मासिक अतिशय लोकप्रिय आहे. आपल्या डोंबिवलीमध्ये मंजुनाथ शाळेजवळ विवेकानंद केंद्राचे मुख्य कार्यालय आहे. हे सर्व कार्यक्रम नियमितपणे तिथे होत असतात. मात्र सध्या सर्व उपक्रम ऑनलाईन होत आहेत. आपल्या विके डोंबिवली या युट्यूब चॅनेल तसेच फेसबुक व इंस्टाग्रामद्वारे आपण सर्वांपर्यंत पोहोचत आहोत. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण नक्कीच काही देणं लागतो असं मानणारे बरीच मंडळी आज इथे उपस्थित आहेत. विवेकानंद केंद्राच्या विविध प्रकल्प उपक्रमांचा विस्तार झपाट्याने होत आहे. या सर्व कार्यांमध्ये तन, मन, धन, वेळ, ऊर्जा, कल्पना जे शक्य असेल ते देऊन सहभागी होण्याचे विनंतीवजा आवाहन मी आज तुम्हा सर्वांना करतो आहे. सर्वांचे स्वागत. पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये विवेकानंद केंद्राला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपल्या डोंबिवली शाखेतर्फे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 अशी 2 वर्षे खास युवकांसाठी युथ सर्कल अंतर्गत दर महिन्याला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करत आहोत. आजचा हा 4था कार्यक्रम आहे. स्वामी विवेकानंद हे नेहमी युवकांचे आदर्श असतात. त्यांचा तरुणांवर प्रचंड विश्वास होता. त्यांच्याच विचारातून प्रेरणा घेऊन कर्तबगार राष्ट्रभक्त युवा पिढी घडावी हा उद्देश या युथ सर्कल उपक्रमामागे आहे. याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंक चॅटबॉक्स मध्ये देत आहोत. जरूर जॉईन व्हा. सध्या परिस्थितीत आपल्या सर्वांना ताणतणावांना कसं हाताळायचं याची गुरुकिल्ली आज आपल्याला मिळणार आहे डॉक्टर यश विलणकरांकडून. तुमच्यासारखा मीही ऐकायला उत्सुक आहे. धन्यवाद. धन्यवाद विराज. मी जान्हवीला विनंती करतो की तिने आपलं गीत सादर करावं. जान्हवी. नई डगर नया सफर कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल। नई डगर नया सफर कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल। पर्वतों को लांघते शेर से दहाड़ते बढ़ चले ये काफिला मुश्किलें पछाड़ते। पर्वतों को लांघते शेर से दहाड़ते बढ़ चले ये काफिला मुश्किलें पछाड़ते। हर कदम नई उमंग में उठा के चल, हर कदम नई उमंग में उठा के चल। नई डगर नया सफर कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल। हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए, देश पर सदा मिटे देश के लिए जिए। हाथ हाथ में लिए साथ साथ चल दिए, देश पर सदा मिटे देश के लिए
जिए जिए एकता का गीत आज गुनगुनाते चल, एकता का गीत आज गुनगुनाते चल, नई डगर नया सफर कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल, अब विकास की किरण खोल रही है नयन, मेघ सरस झूमते हो रही धरा मगन, अब विकास की किरण खोल रही है नयन, मेघ सरस झूमते हो रही धरा मगन, खेत खेत में किसान को जगा के चल, खेत खेत में किसान को जगा के चल, नई डगर नया सफर कदम मिला के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल, नौनिहाल देश के मुस्कुरा के चल. धन्यवाद जान्हवी, अप्रतिमरित्या गीत सादर केल्याबद्दल. मी जाईला विनंती करतो की तिने आपले आजचे माननीय वक्ते डॉक्टर यश वेलणकर यांचा आपल्या सर्व श्रोत्यांना परिचय करून द्यावा. धन्यवाद प्रणव. आजचे आपले वक्ते माननीय डॉक्टर यश वेलणकर यांचा थोडक्यात परिचय मी आपल्या सगळ्यांना करून देते. डॉक्टरांनी आपलं पदवीचं शिक्षण आयुर्वेद शास्त्रात घेतलेलं आहे, अर्थात BA-MS त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. याशिवाय फिलॉसॉफी तत्वज्ञानामध्ये त्यांनी MA सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच आयुर्वेदाचा शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपयोग किती चांगल्या प्रकारे होतो ते नक्कीच माहिती आहे. त्याची थोडीशी कमी परिचित असलेली बाजू अशी की मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सुद्धा आयुर्वेद तितकाच उपयुक्त आहे. आणि आजचे आपले मार्गदर्शक जे आहेत ते या क्षेत्रातले अत्यंत उत्तम संशोधक आहेत. सायकोथेरपिस्ट ते व्यवसायाने आहेत आणि आयुर्वेदातील सत्व अवजय चिकित्सा अर्थात मनाचं आरोग्य उत्तम राखण्याची चिकित्सा या विषयामध्ये त्यांचं विशेष नैपुण्य आहे. डॉक्टर वेलणकरांनी वनवासी कल्याण आश्रमाचं 2 वर्ष पूर्ण वेळ काम केलेलं आहे आणि ध्यान हा जो विषय आहे मेडिटेशन त्या विषयामध्ये अत्यंत शास्त्रशुद्ध संशोधन दीर्घकाळ डॉक्टर करत आहेत. मराठी भाषेत डॉक्टरांची 9 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी ध्यान विज्ञान या त्यांच्या पुस्तकाला मानसशास्त्रातलं सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून सोनोपंत दांडेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. याशिवाय लोकसत्ता, लोकमत इत्यादी विविध वर्तमानपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. आणि मला सांगायला अतिशय छान वाटतंय की भारतात आणि भारताबाहेर आतापर्यंत 1000हून अधिक व्याख्यानं देण्याचा दीर्घ अनुभव सरांना आहे. SIPE अर्थात साईप सेल्फ इनिशिएटिव्ह फॉर पर्सनल एक्सलन्स या संस्थेचे ते संस्थापक आहेत. या संस्थेद्वारा ते SIPE माइंड अँड्रॉइड ऍप सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. याद्वारे माइंडफुलनेसचं कोचिंग आणि ऑनलाईन मानसिक आरोग्यासाठीच्या विविध थेरपी अशा संदर्भात ते काम करत असतात. तुमच्या आमच्या घरात असं विवाही संबंधाविषयी एक मानसिक आरोग्याशी संबंधित कार्यक्रम डॉक्टर सादर करतात. त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्याबाबत मराठी आणि हिंदीतूनही दिल की बात असा एक कार्यक्रम डॉक्टर सादर करतात. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती सुद्धा सरांनी केलेली आहे. त्यांच्या SIPE एज्युकेशन संस्थेद्वारे आयुर्वेद सत्वावजय आणि माइंडफुलनेस थेरपी या दोनही विषयांमध्ये पदविका अभ्यासक्रम चालवले जातात. पैकी माइंडफुलनेस थेरपी या अभ्यासक्रमाला कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ नागपूर यांची मान्यता सुद्धा प्राप्त झालेली आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेसना सामोरे जात असतो. तर त्या संदर्भात आपल्या मनाचं आरोग्य कसं उत्तम राखावं या संदर्भात माइंडफुलनेस कोचिंग आणि ऑनलाईन थेरपी सुद्धा SIPE या संस्थेद्वारे दिली जाते. आता आपला अधिक सगळ्यांचा वेळ न घेता मी स्वतःही ज्यासाठी उत्सुक आहे
ते मार्गदर्शन करण्याची मी डॉक्टर यश वेलणकरांना विनंती करते आणि पुढची सूत्र डॉक्टर तुमच्या हातात सोपवते. धन्यवाद. नमस्कार. युवा पिढीनं सादर केलेलं प्रास्ताविक, गाणं, ओळख हे सर्व पाहून खूप आनंद होतो आहे. ताबा घेतात आणि आपल्याकडून इम्पल्सिव्ह बिहेवियर, सैराट कृत्य घडवून आणतात. हे जर टाळायचं असेल तर भावना, आपण जे काही बोलतो, विचार बोलतो, पण आपण जे काही कृती करतो ही नेहमी भावनांमुळे कृती करत असतो. आता ही जी सगळी तरुण मुलं विवेकानंद केंद्राचं जे काम करत आहेत आणि विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत आता प्रत्यक्षात येणार याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही, कारण विवेकानंदांना हेच अपेक्षित होतं, तरुणांनी अधिकाधिक संख्येनं देशासाठी काम करणं हे त्यांना अपेक्षित होतं. तर हे जे काही काम करतायत तरुण, हे सुद्धा कशामुळे करतात, तर त्यांच्या मनात काही एक भावना असते आणि त्यामुळे ते हे काम करायला तयार होतात. त्यामुळे आपली सर्व कृत्य जी काही असतात ही भावनेमुळे घडत असतात आणि त्याचमुळे भावनांविषयी जागरूक असणं हे खूप महत्वाचं आहे. भावनांविषयी जागरूक जर नसो तर आपल्या इतिहासातलं एक उदाहरण देतो आणि मग मी माझं जे प्रेझेंटेशन आहे ते शेअर करायला, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मेंदूचे काही इमेजेस पाहायला मिळतील आणि भावना आणि मेंदू याचा जो महत्वाचा संबंध आहे तो तुम्हाला दाखवणं अधिक सोपं जाईल. तर इम्पल्सिव्ह बिहेवियर म्हणजे एखाद्या भावना खूप ज्यावेळी तीव्र असते त्यावेळी आपली जी कृती होते ती योग्य असतेच असं नाही. आणि महाराष्ट्राच्या इतिहासातलं यातलं एक उदाहरण म्हणजे प्रतापराव गुर्जर. मला सर्वांना गाणं माहिती आहे, वेडात मराठे वीर दौडले सात. तर त्यामध्ये हे वेडात हा जो शब्द आहे हाच भावनांच्या इंटेन्स तीव्रतेचा लक्षण आहे आणि त्यामुळे ते शौर्य म्हणून ठीक असलं तरी सुद्धा शिवाजी महाराज असे कधीही वेडात दौडले नव्हते. ज्या सगळ्या मोहिमा आखल्या या पूर्णपणे ठाण ठेवून आणि शिवाजी महाराज हे अतिशय यशस्वी झाले. ते हिंदवी स्वराज्याचं स्थापन करू शकले कारण त्यांना भावनांची सजगता होती. प्रतापराव गुर्जरांनी एका सरदाराला माफ केलं, त्याला सोडून दिलं आणि तो सरदार पुन्हा हिंदवी स्वराज्यावर आक्रमण करू लागला. त्यावेळी शिवाजी महाराज प्रतापरावांवर रागावले आणि त्याचा परिणाम म्हणून प्रतापराव बेभान झाले आणि 7 जणच त्या मोगल सैन्यावर तुटून पडले आणि अर्थातच शेवट ठरलेला होता. ते 7ही शूरवीर हे कापले गेले कारण समोर हजारोंचं सैन्य होतं. आता हे प्रतापरावांसारखा शूर माणूस त्या अशा पद्धतीनं जो काही आपण त्याला मुकलो याचं कारण म्हणजे भावनाची तीव्रता वाढणं आणि त्या भावनांची तीव्रता जर वाढवू द्यायची नसेल तर आपल्याला भावनांची सजगता असणंही आवश्यक आहे. मग भावना कधीपासून असतात तर खरं म्हणजे आपण जन्माला येतो त्यावेळीच भावना आपल्यासोबतच जन्माला येतात. बाळ रडतं त्यावेळी त्याच्या मनात भावना असते, दुःखाची, अस्वस्थतेची, असुरक्षिततेची, आणि आई त्याला जवळ घेते त्यावेळी बाळ हसतं त्यावेळी सुद्धा त्याची भावना बदलते आणि त्यामुळे त्याचं वर्तन म्हणजे त्याचं हास्य हे आपल्याला दिसतं. खरं म्हणजे आता ज्या गर्भामध्ये सुद्धा भावना असतात असं लक्षात येत आहे आणि त्यामुळे फिटल स्ट्रेस असा एक शब्द आता वापरला जातो की गर्भ सुद्धा घाबरतो, त्याला सुद्धा चिंता वाटू लागते. तर ज्यावेळी सजीवता निर्माण होते त्याच वेळी भावना निर्माण होतात. आणि मग या ज्या भावना आहेत या अनेक कारणांनी निर्माण होत असतात पण त्याचं मुख्य केंद्र हे आपल्या मेंदूमध्ये आहे. आणि भावना म्हणजे काय तर ते समजून घेण्यासाठी एक मी छोटस उदाहरण देतो की आपल्या मेंदूमध्ये अनेक फाईल्स, अनेक कामं चालू असतात. मेंदूचं काम काय असतं, बाह्य जगात जे काही घडलं आहे ते तो जाणत असतो आणि त्याचा अर्थ लावत असतो. मग त्यामुळे पंच ज्ञानेंद्रियांची जी काही फाईल्स मेंदूत असतात त्या काम करत असतात. त्याचबरोबर शरीरात काय घडतं आहे ते तो जाणत असतो
आणि त्याचाही अर्थ लावत असतो, मनात काय घडतंय याचाही अर्थ लावत असतो. म्हणजेच मेंदूत एकाच वेळी अनेक फाईल्स काम करत असतात आणि त्या फाईल्समुळे विचार निर्माण होत असतात. जी फाईल प्रॉमिनंट होते, प्रभावी होते, तो विचार आपल्या जागृत मनात येतो आणि मनात वेगवेगळ्या फाईल्स प्रभावी होत असल्यामुळे आपल्या मनातले विचार सुद्धा बदलत असतात. म्हणूनच आपण म्हणतो की मन चंचल आहे. पण मग भावना म्हणजे काय, तर मेंदूमध्ये या ज्या अनेक फाईल्स आहेत त्यातली एखादी फाईल ही सर्वाधिक प्रभावी होते. म्हणजे आपण उदाहरण घेऊ की एका खोलीमध्ये 10 माणसं बसून वेगवेगळी कामं करतायत आणि त्यातल्या एका माणसाला असं जाणवतं की तो आता जे काम करतो आहे ते सर्वात महत्वाचं आहे आणि ते सर्वांना समजणं खूप गरजेचं आहे. यासाठी तो ओरडतो, आरडाओरड करतो आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतो स्वतःकडे. आपल्या मेंदूतही असंच ज्यावेळी घडतं त्यावेळी त्याला आपण भावना म्हणतो. म्हणजे मेंदूतली आपली ज्या वेगवेगळ्या फाईल्स आहेत त्यातल्या एखाद्या फाईल्सला असं जाणवतं की आता मी जी काही माहिती मला समजते आहे ही खूप जन्म मरण्याच्या दृष्टीनं, जगण्या मरण्याच्या दृष्टीनं, जिवंत राहण्याच्या दृष्टीनं, वंश सातत्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहे आणि त्यामुळे ती फाईल प्रॉमिनंट होते आणि त्यामुळे त्या संबंधीचे विचार आपल्या मनात पुन्हा पुन्हा आणि खूप संख्येने येत राहतात. त्याला आपण म्हणतो ना, म्हणजे रागाची भावना येते. म्हणजे काय की समजा घरात तुमचं कोणाशी आई वडिलांशी भांडण झालंय तर ते असेच का वागले, त्यांनी असंच का केलं, तो असंच का बोलतो, ती असंच का बोलते, अशा पद्धतीचे विचार आपल्या मनात पुन्हा पुन्हा येत राहतात आणि त्यावेळी मग आपण म्हणतो की आता मला राग आलेला आहे. सर्व भावना म्हणजे अशा पद्धतीचे पुन्हा पुन्हा येणारे विचार असतात, कारण मेंदूमध्ये झालेली असते. त्या मेंदूचा दिसतो आणि हे करतो ते पाहूया. मधल्या ज्या वेगवेगळ्या फाईल्स आहेत त्या इथे पाहता येतील. मी आता हे जे संशोधन सांगतो आहे हे 2000 साली अशा पद्धतीचं संशोधन सुरू झालं. भारतामध्ये धर्मशाला इथे अनेक लामा असं मेडिटेशन करत असतात. तर हे डॉक्टर रिचर्ड डेव्हिडसन सूट घातलेले जे दिसत आहेत ते या संशोधनामधले पायोनियर आहेत. त्यांनी अशा पद्धतीचं संशोधन सुरू केलं की माणसाच्या मेंदूवर 161 इलेक्ट्रोड्स असणारी कॅप घालायची. ती समोर त्या लामाच्या डोक्यावर तुम्हाला दिसते आहे आणि त्यामुळे माणूस काम करत असताना, लक्ष देत असताना, विचारात असताना मेंदूतला कुठला भाग अधिक सक्रिय आहे हे आता समजू लागलं. 2000 साली हे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि त्यानंतर मेंदू चालता बोलता माणूस असताना मेंदूत काय घडत आहे ते आता समजू शकतं आणि त्या संशोधनावर आधारित जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला यापुढे सांगणार आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीची आता पुस्तकं खूप प्रसिद्ध होत आहेत. माइंडफुलनेस अँड ब्रेन. माइंडफुलनेस म्हणजे लक्ष देण्याचं कौशल्य. तर आपण ज्यावेळी लक्ष देतो त्यावेळी काय घडतं हे मेंदूत समजतं आणि त्यानुसार आता मेंदूचे आपण ढोबळमानाने असे 3 भाग करू शकतो. हे जे तुम्हाला भाग दिसतो आहे तो म्हणजे प्रिमिटिव्ह ब्रेन किंवा रेप्टिलियल ब्रेन. सरडा, साप हे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये केवळ एवढाच मेंदू असतो. आपल्या मेंदूतही हा भाग आहे आणि तो आपल्या शरीराचं नियंत्रण करत असतो. आपले हृदयाचे ठोके, श्वासाची गती, शरीराचं तापमान, भूक लागणं हे सर्व जे काही होतं हा मेंदूचा हा भाग कंट्रोल करत असतो. आता त्यावर तुम्हाला लाल बाण दिसतो आहे आणि लिम्बिक और मॅमेलियन ब्रेन असं लिहिलेलं दिसत आहे. हा सस्तन प्राण्यांमध्ये सुद्धा हा ब्रेन असतो. सस्तन प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर, बैल, गाय यांच्यामध्ये सुद्धा हा ब्रेन असतो आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये आणि एकूणच त्यांच्या मध्ये कॉम्प्लेक्स इमोशन्स, गुंतागुंतीच्या भावना या असतात. सरडा किंवा साप यांच्यामध्ये गुंतागुंतीच्या भावना नसतात. त्यामध्ये केवळ धोका आणि सेक्स एवढ्या 2च भावना असतात. धोका जाणवला की साप फुटकारतो, चावतो आणि पळून जातो किंवा वंश सातत्यासाठी ते प्रणय क्रीडा करतात. तर या 2च भावना रेप्टिलियन ब्रेनमुळे निर्माण होत असतात. मात्र लिम्बिक सिस्टीममुळे, भावनिक मेंदूमुळे अधिक गुंतागुंतीच्या भावना
ज्यामध्ये प्रेम, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आपण जे षड्विकार म्हणतो हे सर्व या लिम्बिक सिस्टीम मुळे निर्माण होतात. याच्या वरचा ब्रेन म्हणजे बुद्धीशी संबंधित असणारा भाग. मी जे काही बोलतो आहे ते तुम्हाला समजतं ते या बुद्धीशी संबंधित भागामुळे. आणि यामध्ये सुद्धा काही भावना निर्माण होतात. ती भावनांचा दुसरा स्तर आहे, त्याविषयी मी तुम्हाला सांगतोच. तर आपण जी भावनांची सजगता म्हणतो त्यासाठी आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्या भावना 3 स्तराच्या असतात. वी हॅव 3 लेवल्स ऑफ इमोशन्स. First is biological emotions, second is social emotions, and third is transcendental emotions. So what is biological emotions? Biological emotions या आय सेंटर्ड असतात. मगाशी आपण जो मेंदूमध्ये भावनिक मेंदू बघितला त्यामध्ये इमोशनल ब्रेन, अमायगडाला नावाचा एक भाग असतो. आणि हा भाग माझ्या शरीराला किंवा मी असं जे मला वाटतं त्या सर्वाला काही धोका आहे का हे जाणत असतो. आणि तो धोका जाणवला की तो प्रतिक्रिया करतो. अमायगडाला रिॲक्ट टू एव्हरी डेंजर, सो इट इज नेम्ड ॲज डेंजर सेंटर. आणि त्या प्रतिक्रियेचा परिणाम म्हणून ज्या भावना निर्माण होतात, दोज आर बायोलॉजिकल इमोशन्स. त्या कोणत्या भावना निर्माण होतात? तर अँगर, फिअर, अँझायटी अँड डिप्रेशन. अँझायटी म्हणजे काय? मी मगाशी म्हटलं तसं अँझायटी म्हणजे चिंता. सो अँगर म्हणजे राग. तर या भावना कशा निर्माण होतात? तर ज्यावेळी कोणताही धोका आहे असं जाणवतं त्यावेळी तो भावनिक मेंदू प्रतिक्रिया करतो आणि त्यामुळे बायोलॉजिकल ब्रेन आपण जो बघितला त्यामध्ये काही बदल होतात आणि आपल्या शरीरात बदल होतात आणि शरीर धोक्याला तोंड देण्यासाठी तयार होतं. मग धोक्याला तोंड देण्याचे 3 उपाय असतात जे सर्व प्राण्यांमध्ये असतात. एक म्हणजे लढणं, त्या धोक्याशी भांडणं. त्यावेळी आपल्या मनात जी भावना निर्माण होते दॅट इज अँगर, राग. दुसरा पर्याय असतो पळून जाणं. त्यावेळी आपल्या मनात जी भावना असते ती फिअर. त्यामुळे धोका जाणवला की आपल्या शरीरात जे बदल होतात त्याला फाईट ऑर फ्लाईट रिफ्लेक्स असं म्हणतात. आता यातली तिसरी भावना अशी असते, तुम्ही कासव बघितलं असेल, कासवा आत खेचून घेतं. सर्व जे काही कीटक असतात ते सुद्धा असंच करतात. आणि यामुळे फ्रीज ही जी एक इमोशन आहे, कारण अनेक जे प्रेडेटर्स आहेत, सजीव खाणारे जे प्राणी आहेत ते समोरील त्यांचा भक्ष्य जे म्हणून ते पाठलाग करत असतात, त्या भक्ष्याची हालचाल थांबली तर ते त्या भक्ष्याचा जीव घेत नाहीत, कारण हे निर्जीव आहे असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे फाईट, फ्लाईट और फ्रीज, these are 3 natural reaction of living cell of life, and because of that those 4 emotions get created: anger, fear, anxiety and depression. Anxiety म्हणजे भीतीची सौम्य पातळी म्हणजे अँझायटी, चिंता वाटत राहणं. मला आजार होईल की काय, उद्या काय होईल, 1 वर्षांनी काय होईल, अशा पद्धतीचे विचार मनात येतात. त्याला आपण चिंता असं म्हणतो. सॉरी, माईक बंद करा. तर आय सेंटर म्हणजे मला कोणताही धोका आहे असं जाणवलं की या भावना निर्माण होतात. धोका आहे हे जाणवतं, तसंच वंश सातत्यासाठी भावना निर्माण होतात आणि त्या सुद्धा आय सेंटर असतात. या 2 प्रकारच्या भावना, कारण बिकॉज दोज आर 2 नॅचरल इन्स्टिंक्ट. प्रत्येक सजीवाची 2 मूळ प्रेरणा असतात. एक म्हणजे स्वतःचा जीव वाचवणं आवश्यक आहे, ज्याला आपण म्हणू स्वसातत्य. आणि दुसरं म्हणजे स्वतःचा वंश वाढवणं आवश्यक आहे, ज्याला म्हटलं जातं वंश सातत्य. आणि त्यामुळे सेक्शुअल अट्रॅक्शन, मॅटर्नल लव्ह, ह्या भावना या सुद्धा बायोलॉजिकल इमोशन्स आहेत. बायोलॉजिकल इमोशन्स, सर्व बायोलॉजिकल इमोशन्स मध्ये आपल्या शरीरात काही केमिकल्स पाझरतात, केमिकल बदलतात आणि त्यामुळे बायोलॉजिकल इमोशन्सच्या निर्माण होत असतात. सो आपण ज्यावेळी फाईट और फ्लाईट रिफ्लेक्स मध्ये असतो त्यावेळी सुद्धा शरीरामध्ये काही केमिकल्स पाझरत असतात. त्याचबरोबर सेक्शुअल अट्रॅक्शन निर्माण होतं त्यावेळी सुद्धा शरीरात काही केमिकल्स पाझरत असतात. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या भावना या तरुण वयामध्ये अधिक निर्माण होऊ लागतात, कारण त्यावेळी सेक्शुअल हार्मोन्स शरीरात निर्माण होऊ लागतात.
आणि अशा भावना निर्माण होणं हे पूर्णतः नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. आता याच बरोबरच्या आपण ज्या सर्वजण स्वतः आनंद झाला असं आपण म्हणतो, काय केव्हा म्हणतो, मला जे काही खायला आवडतं ते खायला मिळालं की मी म्हणतो आनंद झाला. मला जे काही पाहायला आवडतं ते पाहायला मिळालं की मी म्हणतो आनंद झाला. हा आनंद, दॅट इज पर्सनल हॅपीनेस, हा सुद्धा बायोलॉजिकल इमोशन आहे. कारण माझी जी काही आवड आहे ते मला मिळालं की मला आनंद होतो. त्याचबरोबर दुःख हे सुद्धा पर्सन सेंटर्ड असतं. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊन बघू. आपल्यावर जे काही संस्कार झालेले असतात, आपल्या मेंदूमध्ये जे काही मेमरी साठवल्या गेलेल्या असतात, त्यानुसार हा पर्सनल हॅपीनेस असतो. म्हणजे 2 माणसं समजा मच्छी मार्केटमध्ये खरेदीला गेली तर एका व्यक्तीला खूप आनंद होईल, तो उत्सुकतेने वेगवेगळे मासे पाहिल, मासे खरेदी करेल, आणि त्यामुळे सिच्युएशन एकच असली तरी सुद्धा एका व्यक्तीला आनंद होईल, पण दुसऱ्या व्यक्तीला मात्र त्या माशांच्या वासानच मळमळायला लागेल, खूप घाण आहे असं वाटायला लागेल, घृणेची भावना निर्माण होईल, दुःख निर्माण होईल. सिच्युएशन एकच असली तरी सुद्धा आपल्या भावना वेगवेगळ्या असतात, कारण आपल्या मेंदूमध्ये झालेले संस्कार, मेंदूमध्ये स्टोअर इमोशन, जी काही मेमरी असते ती वेगवेगळी असते. सो पर्सनल हॅपीनेस अँड सॉरो इज ऑल्सो आय सेंटर्ड. मला लहानपणापासून माझ्यावर जे काही संस्कार झालेले असतात त्यानुसार माझा आनंद आणि दुःख हे ठरत असतं. आता तुम्हाला मेंदूची हा फोटो दिसतोय, हा मानवी मेंदूचा फोटो दिसतोय, ज्यामध्ये अमायग्डाला इज अ डेंजर सेंटर. इट इज अ कल्प्रेट ऑफ ऑल बायोलॉजिकल इमोशन्स. हा अमायग्डाला रिॲक्ट होतो आणि त्यानुसार आपल्या शरीर मनामध्ये या सर्व जैविक भावना निर्माण होतात. आता तुम्हाला मेंदूचा वरचा भाग दिसतो आहे, जो पांढरा भाग, सेरेब्रल कॉर्टेक्स, हा वैचारिक मेंदू असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि आपल्या दुसऱ्या स्तरावरच्या ज्या भावना आहेत या सर्व या मेंदूच्या भागात निर्माण होतात. तुम्ही आता जे काही काम करता, संघटनेचं काम करता, या वैचारिक भावनांमुळे हे काम तुम्ही करत असता. कारण मी कडून आम्हीकडे जाण्याचा जो काही प्रवास असतो, ज्यामध्ये कुटुंब निर्मिती असते, संघटना निर्मिती असते, ते सर्व या वैचारिक किंवा सामाजिक भावनांमुळे घडतं. आणि मग दुसऱ्याचे काही दोष असतील तरी ते समजून घेणं, एकमेकांच्या भावना समजून घेणं, आणि एक संघ म्हणून, संघटना म्हणून एकत्र राहण्यासाठी ज्या ज्या काही भावना आवश्यक असतात त्या सर्वांना आपण वैचारिक भावना, सामाजिक भावना असं म्हणू शकतो. आणि त्या बुद्धीच्या पातळीवर निर्माण होतात. आणि आता तुम्हाला इमेज मध्ये जी तिसरी जांभळ्या रंगाचं जो चित्र दिसत आहे, दॅट इज प्री फ्रंटल कॉर्टेक्स. हा केवळ माणसामध्ये असतो. अन्य प्राण्यांमध्ये प्री फ्रंटल कॉर्टेक्स फारसा विकसित झालेला नसतो. त्यांच्याकडे बुद्धीचा संबंधित भाग विकसित झालेला असतो. कुत्र्यामध्ये सुद्धा बुद्धीशी संबंधित भाग असतो. त्याचमुळे कुत्रा वास ओळखू शकतो. वासावरून गुन्हेगार जे ओळखतो त्यासाठी सुद्धा बुद्धीचा भाग आवश्यक असतो. तर त्यासाठी सेरेब्रल कॉर्टेक्स कुत्र्यांमध्येही विकसित असतं, पण प्री फ्रंटल कॉर्टेक्स कुत्र्यांमध्ये विकसित नसतं. आणि भावनांचा जो तिसरा स्तर आहे, ट्रान्ससेंडेंटल इमोशन्स. आता तुम्ही जी प्रार्थना म्हटलीत आणि त्यावेळी मनात ज्या काही भावना निर्माण करणं आवश्यक असतं, त्या या प्री फ्रंटल कॉर्टेक्समुळे या भावना निर्माण होत असतात. त्यामुळे भावनांचे 3 स्तर आहेत आणि मेंदूच्या वेगवेगळ्या विकासानुसार हे भावनांचे स्तर हे विकसित होतात. मेंदू विज्ञानात एक लक्षात येत आहे की ह्यातला जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स आहे तो अडोलेशन ब्रेन मध्ये, म्हणजे पौगंडावस्थेत, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षापासून 18-20 वर्षापर्यंत पूर्ण विकसित झालेला नसतो. तो साधारण 7व्या-8व्या वर्षी काम करायला सुरुवात करतो, पण वयाच्या 25 वर्षापर्यंत आपला अमायग्डाला म्हणजे भावनिक मेंदूच अधिक सक्रिय असतो. आणि त्यामुळे या वयोगटामध्ये भावनांचे स्विंग, खूप उत्साह वाटणं आणि खूप उदासी वाटणं हे खूप वेगानं येऊ शकतात. आज तुम्ही सर्वजण जी तरुण पिढी काम करते आहेत त्या सर्वांनी हे समजून घ्यायला हवं की तुम्हाला हे भावनांचे, मनात येणारे भावनांच्या ज्या काही लाटा आहेत त्या नैसर्गिक आहेत. कारण मेंदूला काम अजून चालू आहे, ब्रेन इज अंडर कन्स्ट्रक्शन.
हे वयाच्या 25 पर्यंत चालू असतं साधारण, आणि म्हणूनच गद्धेत 25 असा शब्द मराठीमध्ये वापरला जातो. याचं कारण 25 वयापर्यंत घेतल्या गेलेले बरेचसे निर्णय हे भावनिक असू शकतात. आणि वयोगटामध्ये भावनांची सजगता वाढवणं, 10व्या-11व्या वर्षापासून भावनांची सजगता वाढवणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे सैराट वागणं, इम्पल्सिव्ह बिहेवियर आपण टाळू शकतो. वी कॅन प्रिव्हेंट इम्पल्सिव्ह बिहेवियर इफ our emotional awareness is good. So our all biological emotions are instant. Those are like a reflex reaction because those are reaction of our amygdala. आपल्याला राग क्षणार्धात येतो कारण तो अमायगडालाची रिॲक्शन म्हणून तो राग आलेला असतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं त्या रागाची तीव्रता जर खूप अधिक असेल तर रागाच्या भरात प्रतापराव गुर्जरांनी जशी आततायी कृती केली तशी आपल्या हातूनही कृती होऊ शकते. ती म्हणजे आपण भांडायला जातो, शिव्या द्यायला लागतो किंवा जात नाही आहेत. आज तुम्ही सर्वजण तरुण मुलं इथे सहभागी झाले आहात, त्यामुळे हे आपण खूप समजून घ्यायला हवं आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हे पोचवायला हवं की निसर्गतः आता या वयामध्ये अशा पद्धतीचं सैराट वागणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे माझ्याकडे मी अनेक अशी उदाहरणं पाहिली आहेत की एखाद्या तरुण मुलाने आत्महत्या केलेली असते, तो दिवसा मित्रांशी बोललेला असतो, एखाद्या बर्थडे पार्टीमध्ये झालेला असतो आणि संध्याकाळी अचानक काहीतरी त्याच्या मनाविरुद्ध होतं आणि तो जीव देतो. हे जे काही होतं आणि त्या भावनेच्या भरामध्ये जी कृती होते दॅट इज बिकॉज ऑफ इंटेन्स डिस्ट्रक्टिव्ह बायोलॉजिकल इमोशन्स. आणि त्या इमोशन्स जर आपल्याला टाळायच्या असतील तर आपल्याला मेडिटेशन हे आवश्यक आहे. तर आपल्याला भावनांची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे कमी करायचं आहे. स्क्रीन येतो तो हॅलो. सो आपल्याला भावनांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि सोशल इमोशन्स ज्या आहेत त्या वाढवण्यासाठी मेडिटेशनचा खूप उपयोग होतो. आणि त्यामुळे आपण मेडिटेशनचा एक्सपिरियन्स आता थोड्या वेळामध्ये घेऊया. पण त्यापूर्वी सोशल इमोशन्स ज्या आपल्या बौद्धिक मेंदूमध्ये, वैचारिक मेंदूमध्ये तयार होतात, ज्या मी म्हटलं या वी सेंटर्ड असतात. मी कडून आम्हीकडे ज्यावेळी आपला प्रवास होतो त्यावेळीच या वैचारिक किंवा सामाजिक भावना या निर्माण होत असतात. जे टोळीमध्ये राहतात अशा सर्व प्राण्यांमध्ये सुद्धा या भावना असतात. कुत्र्याच्या मेंदूमध्ये या भावना असतात, माकडांच्या मेंदूमध्ये या भावना असतात. आणि त्यामुळे आपल्या गटातील अन्य घटकांशी जुळवून घेणं, इंटिग्रेशन, कोऑपरेशन, टुगेदरनेस, केअर, लव, कोऑर्डिनेशन अँड ऑर्गनायझेशन यासाठी या सर्व भावना आवश्यक असतात. आपल्याला सुद्धा आपल्या संघटनेचं काम वाढवण्यासाठी या भावना जपणं हे आवश्यक आहे. आणि त्या जर जपायच्या असतील तर रिॲक्शन म्हणून निर्माण होणाऱ्या ज्या भावनिक जैविक भावना आहेत त्यावर आपण ताबा ठेवला पाहिजे. कारण त्याच भावनांमुळे आपली भांडणं होत असतात. मग कुटुंबातली भांडणं असतील किंवा संघटनेतली भांडणं असतील, हे जैविक भावनांमुळे त्या होत असतात. ज्यावेळी मी हा आम्हीपेक्षा मोठा होतो त्यावेळी आपल्यात संघर्ष सुरू होतो. आणि त्यामुळे त्या जैविक भावनांवर जर आपल्याला बंधन ठेवायचं असेल, त्यांच्यावर जर कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. काही समजून घ्यायला हवं. आणि त्या मेडिटेशनशी संबंधित मी काही आता तुम्हाला एक इमेज दाखवतो आहे. ही इमेज आहे डिफॉल्ट मोड नेटवर्क. म्हणजे आपण ज्यावेळी विचारात असतो त्यावेळी आपल्या मेंदूमधला हा भाग काम करत असतो. आणि हा
भाग ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी आपल्या मेंदूमधला अमायग्डाला सक्रिय असतो, तो तुम्हाला इथे दिसतो आहे. त्याचबरोबर पोस्टेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स म्हणजे पिवळ्या रंगाचा हा जो भाग दिसतो आहे, हा मीशी संबंधित ज्यावेळी माझ्या मनात विचार येत असतात, मी, माझे विचार, माझी संघटना, माझं मत, त्यावेळी हा पोस्टेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा सक्रिय असतो. लाल रंगात जो भाग दिसतोय तो हिप्पोकॅम्पस, हा स्मृतीशी, मेमरीशी संबंधित भाग आहे. इट इज वर्क्स लाईक अ सर्च इंजिन इन अवर ब्रेन अँड बॉडी. आणि ब्रेन अँड बॉडी मध्ये मेमरी स्टोअर्ड असतात आणि त्या या सर्च इंजिन मध्ये समजत असतात, आणि त्यामुळे ज्यावेळी आपण विचारात असतो त्यावेळी आपल्याला आठवणी येत असतात, मेमरीज येत असतात. आणि मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, हिरव्या रंगाचा जो भाग आहे, दॅट इज नेसेसरी फॉर ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग. अन्य प्राणी ऍबस्ट्रॅक्ट थिंकिंग करू शकत नाहीत, म्हणजे भविष्याचं इमॅजिन करू शकत नाहीत. 15 दिवसांनी काय होईल, 1 वर्षांनी काय होईल, असं इमॅजिन ते करू शकत नाहीत. आपण मात्र ते करू शकतो, आणि त्यासाठी हा मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स काम करत असतो. त्यामुळे आपण ज्यावेळी दिवा स्वप्नांमध्ये असतो, भविष्याची स्वप्न मनात विचार त्याचे येत असतात, त्यावेळी हा मेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा देखील सक्रिय असतो. आता मेंदूमध्ये असं लक्षात आलेलं आहे की आपण ज्यावेळी सैराट असतो, म्हणजे मला रागाच्या भावना खूप तीव्र आहेत, त्यावेळी माझ्या अमायग्डाला हा खूप तीव्र असतो. पण माझ्या मेंदूमध्ये एक भाग आहे, दॅट इज कॉल्ड अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स. हा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा जो भाग आहे, हा मात्र सक्रिय नसतो. आणि त्यामुळे आपल्याला ध्यानाच्या सरावातून या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधल्या अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्सला सक्रिय करणं आवश्यक आहे, आवश्यक आहे. आणि त्यामुळे आता आपण ध्यानाचा एक 5 ते 7 मिनिटं अनुभव घेऊया. सर्वांनी आपापले ऑडिओ कृपया बंद करा. एक सुखावह स्थिती घ्या. तुम्ही खुर्चीत बसू शकता किंवा मांडी घालून बसू शकता. डोळे बंद करा आणि तुमचा एक हात छातीवर आणि एक हात पोटावर ठेवा. आणि श्वासाच्या बरोबर बाहेर आहे, या हात हालचाल होते का, असं लक्ष देताना मनात विचार येतील. ज्यावेळी लक्षात येईल आपलं मन विचारात आहे, त्यावेळी ते पुन्हा पुन्हा छाती पोटावर न्यायचं. आणि श्वासाची हालचाल समजते का, नैसर्गिक श्वास शरीरात जातो आहे आणि बाहेर पडतो आहे. ध्यान म्हणजे ध्यान देणं. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं श्वासाच्या हालचालीवर लक्ष देत असता आणि मनात विचार येतात, मन भरकटतं आणि तुमच्या लक्षात येतं की मन भरकटलेलं आहे, तुम्ही पुन्हा श्वासाच्या लॅटरल कॉर्टेक्स असं म्हणतात. आणि इट इज अ अटेन्शन सेंटर. त्यामुळे ध्यानाचा परिणाम म्हणून या अटेन्शन सेंटर मध्ये नवीन पेशी विकसित होतात आणि त्यामुळे आपलं डिस्ट्रॅक्शन कमी होतं. आपण अभ्यास करत असताना इतर विचार येऊ लागलेले आहेत हे आपल्या लगेच लक्षात येतं. सो कॉन्सन्ट्रेट श्वास समजतो आहे. स्वामी विवेकानंदांनी या प्रकारच्या ध्यानाचं महत्व खूप वर्णन केलेलं आहे. श्वासाची हालचाल समजते आहे, श्वास येतो आहे आणि बाहेर पडतो आहे. आता तुम्हाला हा श्वास आत येतोय आणि बाहेर पडतोय हे समजत असेल तर आता हे श्वास मोजायचे आहेत. मी 30 सेकंद वेळ पाहणार आहे. तेवढ्या 30 सेकंदात तुमचे किती श्वास होतात ते तुमचं तुम्ही मोजायचं आहे. श्वास आत येऊन बाहेर पडला की काउंट करायचं 1. So when I will give instruction start,
स्टार्ट काउंटिंग. श्वास आतोय पडतोय आणि तो तुम्हाला समजतोय. स्टार्ट काउंटिंग युअर ब्रेथ. Good. You may open your eyes. So आता जे तुम्ही श्वास मोजले असता 30 सेकंदामध्ये जे काही श्वास झाले असतील 6, 7, 8 तर गुड ब्रेथ आणि ते श्वास you can practice 4 times in a day. It is useful to you increase your emotionalness and reduce activity of default network. So what is default network? मी मगाशी जसं म्हटलं आपण विचारात असतो त्यावेळी आपल्या मेंदूतला एक भाग सक्रिय आणि त्यामुळे आपण ज्यावेळी डे ड्रीम भविष्याची स्वप्न आपल्या मनात येत असतात किंवा भूतकाळातल्या आठवणी येत असतात त्यावेळी हा डिफॉल्ट मोड नेटवर्क सक्रिय असतो. मेंदूमध्ये इमेजिंग मध्ये हा भाग तो दिसतो. दिस इज डिफॉल्ट मोड नेटवर्क. आणि बऱ्याचदा आपल्या साऱ्या भावना आपण डिफॉल्ट मोड नेटवर्क मध्ये असतानाच असतात. कारण त्यावेळी मी मला सुरुवातीला सांगितलं तसं भावना आपल्या मेंदूत असतात. म्हणजे मेंदूतली एक फाईल या कुठल्या तरी सेंटर मधली फाईल ऍक्टिव्ह असते आणि त्यामुळे तेच विचार आपल्या मनात असतात. रिलेशनशिप मधले विचार असतील किंवा घरातले विचार असतील, अभ्यासाविषयीचे विचार असतील किंवा करिअर विषयीचे विचार, हे विचार ज्यावेळी आपल्या मनात पुन्हा पुन्हा येत असतात त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्क हा ऍक्टिव्ह असतो. आपण ही इमेज बघितली, हे मेंदूतले भागांची ती नावं आणि त्यांची कार्य बघितली. आता जर आता तरुण पिढी हा प्रॉब्लेम खूप अधिक आहे आणि त्यामुळे मी सायकोथेरपी करतो. माझ्याकडे येणारे अधिकाधिक क्लायंट्स हे तरुण पिढीतले असतात. याचं कारण तरुण पिढीमध्ये हा डिफॉल्ट मोड नेटवर्क हा ओव्हर ऍक्टिव्ह असतो. याचं कारण तुमच्या शारीरिक हालचाली खूप कमी झालेल्या आहेत. And multiple studies have demonstrated that overactive default mode network is the reason of depression, obsession or anxiety. So अनेक तरुणी माझ्याकडे येतात आणि ते असं म्हणतात आय कांट एक्सपिरियन्स अ हॅपीनेस. मला कशात आनंद वाटतच नाही. मी बोरिंग कमी करण्यासाठी केवळ ऍक्टिव्हिटी करत असतो. So one reason of that unhappiness is overactive default mode network. Anxiety, मगाशी कोणी anxiety म्हणजे चिंता. सतत चिंतेचे विचार येत राहतात. माझं कसं होईल, उद्या कसं होईल, माझी रिलेशनशिप नीट राहील की नाही, भविष्यात कसं होईल, मला नोकरी मिळेल की नाही, मला करिअर कसं होईल, असे चिंतेचे विचार मनात येत राहतात. तिसरा प्रॉब्लेम असतो टेन्शन लॅप्स. सो जे काही तुम्ही करत असता तिथे अटेन्शन राहत नाही, डिस्ट्रॅक्शन सतत होत राहतं आणि रात्री सुद्धा मेंदू होत नाही, शांत होत नाही आणि त्यामुळे झोप शांत लागत नाही. दीज आर ऑल प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ ओव्हर डिफॉल्ट मोड नेटवर्क. अँड ओव्हर ऍक्टिव्ह डिफॉल्ट मोड नेटवर्क इज बिकॉज ऑफ इमोशनल अनअवेअरनेस. सो भावनांची सजगता आपण वाढवली की आता माझ्या मध्ये या भावना आहेत आणि त्यामुळे हा डिफॉल्ट मोड नेटवर्क आता अधिक ऍक्टिव्ह आहे, हे भान आपल्याला वाढू शकतं. ज्यावेळी तुम्ही कोणतीही कृती सजगतेने करत असता त्यावेळी मेंदूतले वेगवेगळे भाग सक्रिय असतात. दोज आर कॉल्ड टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क. सो दोज आर डिफरंट नेटवर्क्स नेसेसरी फॉर डिफरंट ऍक्टिव्हिटीज. So when your task positive network is active, your default mode network is inactive. It is taking rest. आजच्या पिढीमध्ये किंवा एकूणच
सध्या मानसिक प्रॉब्लेम का वाढत आहेत कारण आपण अधिकाधिक कामं ही मॅन्युअली आता करत नाही. चटणी सुद्धा मिक्सरने करतो. माझी आई चटणी पाट्यावर वंट्यावर करत होती आणि त्यामुळे तिचा डिफॉल्ट मोड नेटवर्कला काही वेळ विश्रांती मिळत होती. आज मात्र आपण सर्व कामं अधिकाधिक यांत्रिकतेनं करतो, जे करणं आवश्यक आहे. परंतु त्याचबरोबर अधूनमधून आपल्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मेडिटेशन हे आवश्यक आहे. सो ज्यावेळी तुम्ही तुमच्या श्वासाकडे लक्ष दिलं आणि श्वास तुम्हाला समजला, सो त्यावेळी तुम्ही तुमच्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती दिली. कारण श्वास समजण्यासाठी मेंदूतला एक वेगळा भाग सक्रिय व्हावा लागतो, त्याला इन्सुला असं म्हणतात, आणि तो सक्रिय होतो त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती मिळते. त्यामुळे आपण आपल्या शरीराला जशी अधूनमधून विश्रांती द्यायला हवी. आपण सतत बसून काम करत असलो तर तासभरानंतर उभं राहून आळस द्यायला हवा, स्नायू ताणायला हवेत. सतत उभे राहत असू तर थोड्या वेळानं बसायला हवं. तसंच सतत विचार करत राहत असू तर आपला इमोशनल अवेअरनेस कमी होतो, कारण डिफॉल्ट मोड नेटवर्क ऍक्टिव्ह होतो. आणि त्यामुळे इमोशनल अवेअरनेस वाढवण्यासाठी दिवसभरातून किमान 4-5 वेळा अर्धा मिनिट वेळ काढायला हवं, 30 सेकंद वेळ काढायला हवा, 30 सेकंद 1 मिनिट, आणि त्यावेळी आपलं लक्ष वर्तमान क्षणात आणायला हवं, श्वासाच्या हालचालीकडे आणायला हवं. अशी ज्यावेळी आपण श्वासाची हालचाल पाहतो, ती जाणतो, त्यावेळी आपल्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला आपण सो दॅट इज वी हॅव टू प्रॅक्टिस इट रेग्युलरली. Now another one more thing, and that is to improve our emotional awareness. So meditation activates brain areas that are associated with emotional regulation and response control. मी मगाशी म्हटलं अमायग्डालाची रिॲक्शन म्हणून आपल्या सगळ्या बायोलॉजिकल इमोशन्स निर्माण होत असतात, आणि त्याचमुळे कळतं पण वळत नाही अशी म्हण आपण मराठीत वापरतो. म्हणजे काय, मला माझा राग कमी करायला हवा आहे हे कळतं, पण एखादी घटना घडली की माझा राग अचानक येतो आणि त्यावेळी मला तो कंट्रोल करता येत नाही. याचं कारण कळण्याच्या आधीच आपल्याला. सो आता ते जे चित्र दिसत आहे, आत्ताचं मेंदू विज्ञान असं सांगतं की यातला अमायला तुम्हाला दिसतोय तो सर्व भावनांचं कारण आहे. तो प्रतिक्रिया करतो आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये सर्व जैविक भावना निर्माण होत असतात. मी मगाशी सुरुवातीला जे सांगितलं, इमेज म्हणजे डोक्यावर कॅप घालायची आणि त्यामुळे कोणता भाग अधिक सक्रिय आहे हे समजतं. त्यामधून लक्षात आलेलं जे काही आहे ते मी तुम्हाला आता सांगतो आहे. ज्यावेळी एखादा माणूस रागाच्या भरात सैराट वागत असतो, आपण काय करतोय हे त्याचं त्याला भान नसतं, अशा वेळी त्याच्या मेंदूचं जर स्कॅन केला तर असं दिसतं की त्याचा अमायग्डाला खूप सक्रिय आहे, पण अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स म्हणून इथे तुम्हाला जे इमेज मध्ये दिसत आहे तो कामच करत नाहीये. या उलट ज्यावेळी मला भान असतं की मला राग आलेला आहे, पण या रागाचा, या ऊर्जेचा, या एनर्जीचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि ज्या गोष्टींचा मला राग आलेला आहे ती कमी करण्यासाठी काय करायला हवं याचं भान मला असतं, त्यावेळी हा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा सुद्धा ऍक्टिव्ह असतो. आपल्या अशा शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं पुन्हा उदाहरण घेऊया. शिवाजी इमोशनल अवेअरनेस खूप चांगला होता, म्हणजे त्यांचा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा सक्रिय होता. त्याचमुळे खानानं तुळजाभवानीची मूर्ती फोडल्यानंतर त्यांना राग आला, पण रागाच्या भरात ते जसं प्रतापराव गुर्जर शत्रू सैन्यावर तुटून पडले तसे शिवाजी महाराज कधीच तुटून पडले नाहीत. ते तुळजापूर तिथे यावा, मॅच करता यावा, पण शिवाजी महाराजांचा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स हा खूप सक्रिय होता आणि त्यांना अफजल खानाच्या कृत्याचा राग आला आणि विचार केला की कोणतं आहे, आपली विकनेसेस काय आहेत, अफजल खानाचं बळ कोणतं आहे, त्याचे विकनेसेस काय आहेत, आणि जर शत्रूला संपवायचं असेल
त्याच्यावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला त्याला कुठे बोलवलं पाहिजे, कुठे आणलं पाहिजे, युद्धभूमी काय असली पाहिजे, हे जे काही आडाखे त्यानुसार नियोजन हे सारं शक्य होतं ज्यावेळी अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स काम करत असतो त्यावेळी. त्यामुळे भावनांची सजगता त्यासाठी आवश्यक आहे की मला हे जे वाटत आहे त्याचा राग येतो आहे, पण ते कमी करायचं असेल तर काय करायला पाहिजे, कोणकोणते उपाय आहेत. शांत त्या अवेअरनेस खूप चांगला होता. गांधीजींचं उदाहरण सुद्धा असंच आहे. गांधीजींचा सत्याग्रहाचा जो शोध आहे त्यावेळी सुद्धा होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्याच्याकडे तिकीट असताना त्यांना रेल्वेत बसू दिलं नाही, वंशामुळे त्यांना रेल्वेतून बाहेर काढून टाकलं. आता राग येणं आवश्यक आहे. त्यावेळी आफ्रिकेमध्ये अन्य भारतीय राहत होते पण त्यांना राग येत नव्हता, त्यांनी ते ऍक्सेप्ट केलेलं होतं. गांधीजींना याचा राग आला पण रागानं ते बेभान झाले नाहीत. त्यांचा अमाइगडाला केवळ काम करत राहिला नाही, कारण ते बेभान झाले असते. आणि आज आपण बेभान होऊन जी माणसं कृती करतात ती म्हणजे तोडफोड करू लागतात. तशी गांधीजींनी तिथे स्टेशनवर सुरू केली असती तर तिथे लगेच त्यांना अटक झाली असते आणि त्यांना तुरुंगात ठेवून असतात. गांधीजींनी तसं केलं नाही. त्यांचा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स सक्रिय होता, ते तिथे शांत बसले. याला इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतात. माझ्या मनात भावना आहेत पण त्या कशा पद्धतीने व्यक्त करायच्या त्याचं भान मला आहे. ते तिथे बसले आणि त्यांनी सत्याग्रह सुरू केला की मला सन्मानानं जोपर्यंत ट्रेन मध्ये पुन्हा घेत नाही तोपर्यंत मी तिथून उठणार नाही. आणि मग त्यांच्या सत्याग्रहामध्ये अनेक माणसं सहभागी झाली आणि तिथेच सत्याग्रहाचा जन्म झाला की मी सत्याचा आग्रह घेऊन शांतपणे निदर्शन करणार. तर गांधीजी जे मोठे झाले ते सुद्धा त्यांचा इमोशनल अवेअरनेस, भावनांची सजगता होती म्हणूनच ते खूप मोठं काम करू शकले. स्वामी विवेकानंद जे एवढं मोठं काम करू शकले, जी माणसं मोठी झालेली आहेत ज्यांनी काही करून दाखवलंय त्या सर्वांची भावनिक सजगता खूप विकसित होती. आजच्या मेंदू विज्ञानात हे समजत आहे की भावनिक सजगता ज्यावेळी विकसित असते त्यावेळी मेंदूतला हा अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स सक्रिय असतो. दॅट इज अ इमोशनल रेग्युलेशन सेंटर. आता प्रॉब्लेम असा आहे की हे इमोशनल रेग्युलेशन सेंटर अँड प्रीफ्रंटल कॉर्टेक्स इज स्लो. याचं कारण असं आहे की उत्क्रांतीमध्ये हे उशिरा विकसित झालेलं आहे. या उलट अमायगडाला हा प्राण्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे अमायगडाला हा खूप फास्ट आहे. कळतं पण वळत नाही. म्हणजे राग कमी करायला हवा, भीती कमी करायला हवी हे बुद्धीला कळत असतं पण भीती कमी होत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो आणि त्यावरचा उपाय म्हणजे ध्यान, ते आपण करू आणि मग आजचं सेशन आपण संपू. त्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू. तर आजच्या मेंदू विज्ञानाला कळलेलं आहे की हा जो अमायगडाला आहे, भावनिक मेंदू आहे, हा खूप फास्ट आहे. किती फास्ट आहे तर उदाहरण घेऊ की एखाद्या व्यक्तीला झुरळाची भीती असते. आता झुरळामध्ये घाबरण्यासारखं काही नाही किंवा किळस वाटण्यासारखं काही नाही हे बुद्धीला त्याला पटत असतं, तरी सुद्धा झुरळ त्याचं चित्र बघितलं की किळसवाणी भावना मनात निर्माण होऊ शकते. आता असं का होतं तर झुरळ समोर आलं की ते समोर आहे हे अमायगडाला सर्वात आधी समजतं. तेच त्याला साधारण 50 ते 150 मिली सेकंदामध्ये समजतं. आपल्या एक सेकंदाचा 1000वा भाग म्हणजे 1 मिली सेकंद. त्यामुळे 150 मिली सेकंदामध्ये अमायगडाला प्रतिक्रिया करतो. पण समोर झुरळ आहे हे आपल्या ज्या मेंदूला म्हणजे वैचारिक मेंदूला समजणं आवश्यक असतं, त्यासाठी 350 मिली सेकंद लागतात. म्हणजे 1/3 सेकंदामध्ये समोर झुरळ आहे याचं भान त्या व्यक्तीला येतं. पण अमायगडालाची प्रतिक्रिया मात्र आधीच झालेली असते. म्हणजे समोर झुरळ, ज्याच्या मनामध्ये झुरळाची भीती कोरले त्याच्या समोर झुरळ आलं, त्याच्या नंतर त्याला समजणार की समोर झुरळ आहे. कळतं पण वळत नाही. याचं कारण कळण्याच्या आधीच वळलेलं असतं. एखाद्याला लिफ्टची भीती असते, एखाद्याला गर्दीची भीती असते, एखाद्याला आवाजाची भीती असते आणि बुद्धीचा उपयोग करून ती भीती दूर करता येत नाही. एखाद्याला स्टेज फिअर असतं, स्टेजवर उभं राहून बोलण्याची भीती असते. ही सगळी भीती ही अमायगडालाची रिॲक्शन म्हणून होत असते आणि ती खूप फास्ट होत असते.
केवळ बुद्धीनं विचार बदलून ही भीती दूर करता येऊ शकत नाही. कारण अमायगडाला इज व्हेरी फास्ट, आणि जर भीती एखादी असेल तर इट इज ऑल्सो हायपर सेन्सिटिव्ह. म्हणजे मी मगाशी म्हटलं 150 मिलीसेकंद इज नॉर्मल अमायगडाला, बट व्हेन इट इज हायपर सेन्सिटिव्ह इट रिॲक्ट्स इन 30 to 50 मिलीसेकंद. आता ह्या ज्या सगळ्या भावनांची जी काही मूळ आहे या अमायगडालाच्या रिॲक्शन मध्ये आहे, आणि ती रिॲक्शन आपल्याला जर कमी करायची असेल तर मेडिटेशन हाच एक त्यावरचा उपाय आहे जो आपल्या पूर्वजांनी शोधलेला आहे. त्यालाच साक्षी ध्यान असं आपण म्हणू शकतो, जेच आज इंग्लिशमध्ये माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणून जगभर त्याच्यावर संशोधन होत आहे. तर साक्षी ध्यान म्हणजे काय की शरीराकडे आणि मनाकडे लक्ष द्यायचं, आणि शरीरात आणि मनात जे काही जाणवतं त्याला हे चांगलं किंवा वाईट अशी प्रतिक्रिया करायची नाही. म्हणजे काय, आता आपण या ध्यानाचा सराव करणार आहोत, तर तुम्ही ज्यावेळी बसाल आणि शरीराकडे लक्ष द्याल त्यावेळी कुठेतरी वेदना होतील, कुठेतरी खाज होईल, कुठेतरी जड झाल्यासारखं वाटेल. आता आपला मेंदू, भावनिक मेंदू त्याला प्रतिक्रिया करत असतो, आणि त्यामुळे अनेकदा आपण नकळत खाजवतो, आपल्याला भानच नसतं आपण कुठे खाजवतो त्याचं. आता ध्यान करताना सजग राहायचं, म्हणजे आपली हालचाल अशी नकळत हालचाल कोणतीही होऊ द्यायची नाही. काही जणांचा पाय हलत असतो, हात हलत असतो, आता अशी कोणतीही हालचाल होऊ द्यायची नाही. स्थिर बसायचं आणि शरीराकडे लक्ष द्यायचं, आणि कुठे दुखतंय का, कुठे खाज उठते का, कुठे धडधडतंय का, कुठे जळजळतंय का हे पाहायचं. आणि जर असं जाणवलं इथे धडधडतंय, छातीत धडधडतंय, तर त्याला हे वाईट आहे अशी प्रतिक्रिया करायची नाही, त्याला साक्षी भावानं पाहायचं. झालं 8 जण सोडले. त्याला साक्षी भाव ठेवून पाहायचं, आणि हा जो साक्षी भाव आहे त्याचा सराव आपण ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्या मेंदूतला एक भाग सक्रिय होतो. आपण जो टिळा लावतो किंवा कुंकू लावतात त्या ठिकाणी आतमध्ये असणारा एक मेंदूतला भाग आहे, त्याला आपण सक्रिय करत असतो. आपण जो टिळा लावतो त्यावेळी ते स्मरण करणं आवश्यक आहे की दिवसभरात काही वेळ तरी मी साक्षी भावात राहणं आवश्यक आहे, आणि त्या साक्षी भावात राहणं म्हणजे हे साक्षी ध्यान. तर आता आपण त्याचा सराव करूया. त्यासाठी कोणतंही सुखावह आसन घ्या, खुर्चीत बसा, मांडी घालून बसा, डोळे बंद करायचे, आणि मी सूचना देतो त्या सूचनानुसार लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा. तर आता तुमचं लक्ष प्रथम बाह्य आवाजांकडे ठेवा. आता या क्षणी बाह्य आवाज कोणकोणते येत आहेत का? आता लक्ष शरीरावर आणा, आणि शरीरात स्पर्श या ठिकाणी यावेळी कोणकोणत्या ठिकाणी, कृपया माईक बंद करा. तुम्ही खुर्चीत बसला असाल आणि तळपाय जमिनीवर असतील तर तळपायाला स्पर्श समजतोय का? तुम्ही हात गुडघ्यावर ठेवले असतील तर गुडघ्याला हाताचा स्पर्श समजतोय का? हवेचा स्पर्श चेहऱ्याला समजतोय का? चेहऱ्यावर लक्ष द्या आणि तिथे हवेचा स्पर्श समजतोय का? हवेचं तापमान समजतंय का? आता लक्ष छाती पोटावर न्यायचं आणि श्वासाची हालचाल समजते का? श्वास आत जातो आणि बाहेर पडतो. मगाशी आपण जशी पाहिली तशी श्वासाची हालचाल जाणण्याचा प्रयत्न करायचा. आणि आता पूर्ण छातीपोटावर लक्ष पसरवायचं आणि श्वासाच्या हालचालीच्या जोडीनं अन्य काही आत्ता जाणवतंय का छातीत किंवा पोटात, ते बारकाईनं निहाळायचं. ऑब्झर्व व्हॉट इज हॅपनिंग इन युअर चेस्ट और ॲबडोमेन इन दिस मुवमेंट.
Is there any heaviness, pain, palpitation, burning sensation? Just observe it curiously. What is happening in your body in this moment? And if there is any sensations in chest or abdomen, don't react to it as bad. जर काही जाणवत असेल तर त्याला हे वाईट अशी प्रतिक्रिया करायची नाही. आपल्याला भीती वाटते त्यावेळी छातीत धडधड होते. प्रत्येक भावनेच्या वेळी शरीरात काही ना काही संवेदना निर्माण होत असतात. आज कदाचित तुम्हाला त्या जाणवणार नाहीत, परंतु असं ध्यानाचा सराव नियमित केला की प्रत्येक भावनेच्या वेळी आपल्या शरीरात काय होतं हे आपल्याला समजू लागतं. आणि भावनिक सजगतेसाठी त्या संवेदनेचा स्वीकार करायचा, त्याला प्रतिक्रिया करायची नाही. आता लक्ष डोक्याच्या भागात न्यायचं. चेहरा आणि मस्तक या ठिकाणी आता काही जाणवतंय का? डोकं जड झालंय का? दुखतंय का? आता लक्ष नाकाच्या खाली वरच्या ओठाच्या वर केंद्रित करायचं. So that is a focused attention. We have two types of attention, focused and open. So now practice focused attention. Concentrate all your attention below your nostrils over the upper. And can you notice any sensation there? Breath is going inside. Breath means air. Air is going inside, going outside. Just observe. So meditation has a different types of attention training. This is one type of attention, focus attention. Focus your attention below the nostrils over the upper lip. If you can notice touch of breath, that is good. If you can't notice, it's okay. Don't react to it also. You have to practice it again and again, then you can notice that touch. When you can notice that touch, the insula in your brain is active. That is the sign of touch of breath. Now spread your attention to entire face and head. Now try to spread your attention on entire body, from crown of your head to toes of your leg. This is open awareness of body. What is happening in your body in this moment? Just observe and accept. Don't react to anything. Your mind may wander, that is natural and obvious. Don't react to your thought. Just diffuse from your thought. विचारांपासून स्वतःला अलग करायचं, त्यासाठी लक्ष शरीरावर आणायचं आणि गेल्या क्षणामध्ये कोणते विचार मनात होते, ओके, त्या विचारांचा परिणाम म्हणून काही भावना निर्माण होतात का? आता मनात कोणत्या भावना आहेत का? शांत वाटतंय की कंटाळा आलाय की चिडचिड वाटते,
हे लवकर संपावं असं वाटतंय. त्या भावनाही जाणायच्या, त्याला प्रतिक्रिया करायची नाही. क्षण प्रतिक्षण शरीरात आणि मनात काय चाललं आहे त्याकडे लक्ष देणं आणि त्याचा स्वीकार करणं म्हणजे साक्षी ध्यान. असं साक्षी ध्यानाच्या सरावानं आपली भावनिक बुद्धी विकसित होते. This is training to our amygdala. Don't react to every trivial stimulus, to every trivial sensation in body or in mind. Chilled, cool down. Observe and accept what is happening in the body and in the mind in this moment. पुन्हा तुमच्या शरीराच्या स्थितीकडे लक्ष द्या. मान कशी आहे, पाठ कशी आहे, हात कुठे आहेत. बाह्य आवाजांकडे लक्ष द्या. तुमचे दोन्ही हात तळहात एकमेकांना लावा नमस्कार मुद्रेमध्ये. तो स्पर्श समजून घ्या. Both each other. Notice that touch. Keep them on your eyes, on your face. Notice that touch. And open your eyes slowly. Thank you. So before lockdown, we are conducting such programs for students to improve their focus, reduce distractions, and improve emotional. We are conducting such programs in schools and tuition classes also, and students are practicing it very enthusiastically. सो सगळ्यांना माझी विनंती आहे की या विषयामध्ये अधिक इंटरेस्ट होऊन तुम्ही सुद्धा या ध्यानाचा सराव करू शकता. त्यासाठी तुम्हाला मदत. आता तिसऱ्या स्तरावरच्या भावना फक्त समजून घेऊ आणि आजचं सेशन संपू. सो आपण 2 स्तरांवरच्या भावना बघितल्या, त्या म्हणजे जैविक भावना आणि सामाजिक भावना. जैविक भावना असतात कारण आवर ब्रेन इज निगेटिव्ह. आपल्या असा नकारात्मक झुकणारा आवश्यक होता, त्यामुळेच आपले पूर्वज हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकले. पण त्याचमुळे आपल्या मनात आजमध्ये ती अधिक चिंता वाटते आहे. तिसऱ्या म्हणजे ट्रान्ससेंडेंटल इमोशन्स, उन्नत भावना. दुसऱ्या स्तरावरच्या ज्या भावना आहेत या सुद्धा यामध्ये प्रेम आहे, पण ते गटातल्या व्यक्तींबद्दल आहे. सो आपण जे म्हणतो आपपर भाव हा दुसऱ्या स्तरावरच्या भावनांमध्ये असतो. आणि त्यामुळे सारे संघटित धर्म जे आहेत त्यामध्ये आपल्या धर्मातली व्यक्ती आणि अन्य धर्मातली व्यक्ती यामध्ये त्यांच्या मनातल्या भावना या वेगळ्या असू शकतात. स्वामी विवेकानंदांनी शिकागो मध्ये जे काही सांगितलं की हिंदू धर्म का वेगळा आहे, कारण ट्रान्ससेंडेंटल इमोशन्स, उन्नत भावना या मनात धारण कशा निर्माण करायच्या हे आपल्या ऋषी मुनींनी शोधून काढलेलं होतं. आणि दॅट इज अनकंडिशनल लव्ह, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, कंपॅशन. दोज आर ट्रान्ससेंडेंटल इमोशन्स, उन्नत भावना. म्हणजे काय की त्या एखाद्या व्यक्तीपुरत्या, एखाद्या समाजापुरत्या नसतात. सर्वेपी सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. सर्वे मध्ये सर्वजण येतात. माझ्या मताचे जे असतील ते सुद्धा, माझ्या मताविरोधी जे असतील ते सुद्धा, सर्वजण सुखी होत.
ज्यांनी मला काही त्रास दिलेला आहे ते सुद्धा सुखी होत. त्यांनी त्रास दिलेला आहे कारण ते निरोगी नाहीत आणि त्यामुळे त्यांना क्षमा करता येणं, दॅट इज फॉरगिव्हनेस. आणि अशा पद्धतीचे भाव मनात धारण करणं म्हणजे करुणा, दॅट इज कंपॅशन. सो नाउ न्यूरोसायंटिस्ट हॅव फाउंड दॅट these emotions have centered in our prefrontal cortex. आणि अशा पद्धतीच्या भावना मनात काही काळ धरून ठेवणं करुणा ध्यान, कंपॅशन न्यूज, कंपॅशन मेडिटेशन, जे तुम्ही कधी ना कधी केलं असेल. आपण सर्वेशन मेडिटेशन आहे, पण त्यावेळी त्या पद्धतीच्या भावना सर्वांचं मंगल होवोत, सर्वांचं कल्याण होवोत, सर्व प्राणी निरामय होवोत, निरोगी होवोत, निर्भय होवोत, निर्वैर होवोत, अशा पद्धतीचे भाव मनात काही वेळ धारण करून ठेवणं म्हणजे करुणा ध्यान. आणि अशा पद्धतीच्या भावना म्हणजे ट्रान्सेंडेंटल इमोशन्स, उन्नत भावना. आणि त्यामुळे या 3 स्तरावरच्या भावना आहेत. आता आपल्याला एक एक्सरसाइज रोज करायचा आहे आणि तो म्हणजे आपल्या मनात आता कोणत्या भावना आहेत त्यांना आपण भावनांक, क्रमांक देऊ शकतो. मला आता छान वाटतंय की घाण वाटत आहे. न्यूट्रल म्हणजे 0 असं आपण म्हणू. ज्यावेळी मला छान वाटत आहे त्यावेळी 1 2 3 4 5 5 त्यावेळी अत्यानंद, फ्लो स्टेट. त्यावेळी आपल्याला भान नसणार हे नंबर देण्याचा, पण आपण नंतर आपण नंबर देऊ शकतो की अर्ध्या तासापूर्वी मी खेळत असताना मी 5+5 अशी माझी इमोशनल स्टेट होती, किंवा मी गाणं म्हणत असताना, मी डान्स करत असताना +5 अशी स्टेट होती. त्यापेक्षा थोडा कमी आनंद म्हणजे +4 +3 +2 +1. आणि ज्यावेळी घाण वाटत असतं, लो फिलिंग असतं, त्यावेळेस ज्यावेळी भावनेच्या भरात एखादा माणूस रडत असतो, दॅट इज -5. पण मला वाईट वाटत आहे पण मला त्याचं भान आहे. सो 1 -4 -3 बी अवेअर ऑफ माय इमोशन्स. आपण मगाशी जसं बघितलं श्वासावर लक्ष द्यायचं, त्याच वेळी दुसरा हा एक्सरसाइज आपण करू शकतो. आता माझ्या मनातल्या भावना कोणत्या आहेत, अधिक आहेत की वजा आहेत. आणि काही वेळ वजा भावना, वजा 1 2 असणं हे सुद्धा नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे. डोंट फील बॅड फॉर फिलिंग बॅड. सतत उत्साह आणि आनंद वाटणं हे समुद्राला सतत भरती असावी अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. आणि त्यामुळे भावनांची सजगता वाढवणं म्हणजे काही वेळा माझ्या मनात उदासी येते, काही वेळा चिंता वाटते, याचं भान येणं. आणि ज्यावेळी अशी उदासी किंवा चिंता असेल त्यावेळी शरीरावर लक्ष देऊ लागलो तर त्या उदासी किंवा चिंतेचा परिणाम म्हणून शरीरात काही ना काही बदल झालेले असतात, ते आपल्याला जाणवू लागतात. आपण त्यांचा स्वीकार करू लागलो की ही चिंता आणि उदासीची इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हा हळूहळू कमी होऊ लागतो. आपले पूर्वज आध्यात्मिक प्रगतीसाठी, षड्विकार मुक्तीसाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे षड्विकार आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेले आहेत. आध्यात्मिक प्रगती हे षड पूर्ण करायचे, त्यासाठी अशा पद्धतीचं ध्यान हे आवश्यक आहे. आज आपण हे ध्यान आपल्या इमोशनल इंटेलिजन्स, इमोशनल अवेअरनेस वाढवण्यासाठी वापरू शकतो. आणि त्यानंतर काही वेळ करुणा ध्यान ही आपण केवळ थिअरी न राहता ती आपण विकसित करू शकतो. आज हा विषय तुम्ही ठेवलात आणि मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, यासाठी खूप धन्यवाद. मला जे काही शेअर करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आपण आता चर्चा करू. नमस्कार वेलणकर साहेब. हॅलो. नमस्कार. हा डॉक्टर साहेब, खूपच सुंदर असं सेशन झालं. बाळासाहेब कच्चे बोलतोय नांदेडहून. आणि तुम्हाला वेळ असेल तर आपण चर्चा करू. हा येस सर. माझा आवाज येतोय सर? हो येतोय. हा साहेब, हे खूपच चांगलं सेशन झालंय. आणि आता सध्या कोविड मध्ये मुलांचं स्क्रीन टाइम जास्त वाढलेलं आहे, त्याच्याकडून ध्यान दुसरीकडे कसं न्यावं
याच्यासाठी आमच्याकडे सगळ्यात जास्त प्रश्न यायले सध्या आईबाबांचे, पालकांचे, आमच्या समुपदेशकांकडे. या बाबतीत थोडंसं एक गाईडलाईन करावं, म्हणजे जेणेकरून आपल्या सर्वांना ते उपयुक्त होईल सर. मुलांचा स्क्रीन टाइम किंवा मोबाईलच्या Okay, आहारी गेलेत या सध्या याच्यामध्ये मुलं. त्यासाठी थोडंसं आम्हाला गाईडलाईन करावं. याचा थोडक्यात उत्तर असं आहे की तुम्ही केवळ सांगून दूर होणार नाही, त्यांना त्याचं महत्व वाटलं पाहिजे की स्क्रीन समोर राहिल्यामुळे काय काय तोटे होऊ शकतात. हळूहळू त्यांना ते जाणवू लागतात, डोळ्यांना त्रास होऊ लागतो. आणि मगाशी मी मोड नेटवर्क जर आपण त्यांना समजून सांगितलं की आपल्या मेंदूला अधूनमधून विश्रांती देणं आवश्यक असतं. मुलं ज्यावेळी स्क्रीनवर असतात त्यावेळी मेंदूला विश्रांतीच मिळत नसते. ती ज्यावेळी खेळत असतात त्यावेळी त्या डिफॉल्ट मोड नेटवर्कला, म्हणजे गेम खेळणं नाही, मोबाईल गेमना डिफॉल्ट मोड नेटवर्कला विश्रांती मिळत नाही. शारीरिक खेळ खेळत असतात त्यावेळी ती मिळत असते. आणि त्यामुळे असं खेळणं हे मेंदूसाठी एक व्यायाम आहे, ते आवश्यक आहे. असं जर आपण त्यांच्याशी शेअर केलं, त्यांना त्याचं महत्व पटलं, तर ते हे करायला तयार होतात. त्यामुळे त्यांच्यावर जबरदस्ती करून किंवा असं करून त्याच्यावर उपयोग नाही. त्यांच्याशी संवाद साधायला हवा आणि त्यांना याचं महत्व पटायला हवं. आणि मग ते सांगू शकतात की मला आठवण करून द्या, कारण एकदा मोबाईल सुरू केला की ते भान राहत नाही. तर आपण पालक ते आठवण करून देण्याचं काम हे करू शकतो. तास बाळा हेस आता बंद कर आणि जरा 4 उड्या मार. सो हे काम आपण करू शकतो. मात्र त्याचं महत्व हे त्या मुलांना पटणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांच्याशी असा संवाद होणं हा आवश्यक आहे. त्यांना आपण हे समजून सांगणं आवश्यक आहे की तुझ्या मेंदूसाठी हे त्रासदायक आहे. आता मला काही चॅट मधले प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये एक ऍक्सिडेंट वगैरे ज्याला, त्यामुळे अशा पद्धतीच्या भावना, इमोशन्स आहेत या खूप तीव्र होतात आणि तो एक त्रास आहे ज्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असं म्हणतो. कोणताही भावनिक किंवा शारीरिक आघात झालेला असेल त्याचा परिणाम आपल्या मेंदूत साठतो, त्या अमायगडालामध्ये साठतो आणि त्याचा परिणाम म्हणून अशा ज्या काही भीती, चिंता, अशा भावना खूप तीव्र, आणि त्यासाठी सुद्धा तिचं मेडिटेशन इज अ थेरपी. माझी ओळख करून देताना जे सत्वावजय चिकित्सा मी करतो, तर त्यामध्ये माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यामध्ये अशा पद्धतीचे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असे अनेक क्लायंट असतात. त्या सर्वांना त्यांनी जर अशा पद्धतीचा ध्यानाचा सराव केला तर तो त्रास पूर्णतः बरा होऊ शकतो. So is their emotions changed after accident? Yes. Can you please share this content? Contact, yes, my contact number तुम्ही लिहून घ्या. व्हॉट्सअप नंबर 9146364940. तुम्ही मला व्हॉट्सअपवर सतत संपर्कात राहू शकता, प्रश्न विचारू शकता. मी इथे चॅट मध्ये माझा नंबर लिहितो 9146364940. तुम्ही हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा आणि मला तिथे प्रश्न विचारत राहा. इफ वी कॉन्सन्ट्रेशन नसतं त्यावेळी त्यांनी एक प्रश्न विचारलाय की वाईल रीडिंग स्कूल बुक्स कॉन्सन्ट्रेशन इज नॉट हॅपनिंग. मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात, तर व्हॉट टू डू फॉर दॅट, हाऊ टू कॉन्सन्ट्रेट. बरोबर. तर त्यासाठी अभ्यास करा म्हणजे आपोआप कुठे जातं. सो अटेन्शन आपलं कुठे जातं, तर जिथे इंटरेस्ट असतो तिथे अटेन्शन जातं. जे काही आपण वाचणार आहोत, अभ्यासणार आहोत, आधी निर्माण करणं आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यासाची एक पद्धत असते, त्याला मध्ये प्रश्न निर्माण करायचे, प्रश्न व्हायचे, प्रश्नांची उत्तरं शोध. सो हे आपण नॅचरल अटेन्शन कुठे जातं ते
विकसित करण्यासाठी हे बघितलं की इंटरेस्ट निर्माण करायचा, रस निर्माण करायचा. रस जिथे असतो तिथे अटेन्शन जातं. हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक ध्यान देऊ शकतो. सो वॉन्डरिंग माइंड अँड पेईंग अटेन्शन या दोन वेगवेगळ्या आपल्या मेंदूमध्ये दोन वेगवेगळ्या घटना त्यावेळी घडत असतात. वॉन्डरिंग माइंड असं असतं त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये मी मगाशी जो बघत सांगितलं बायोलॉजिकल ब्रेन कडून उन्नत मेंदूच्या भागांकडे लहरी अधिक जात असतात आणि त्यामुळे तुमचं लक्ष तिकडे जात असतं. पण ज्यावेळी तुम्ही लक्ष देत असता त्यावेळी आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ठरवत असतो कुठे लक्ष द्यायचं आहे ते. आणि त्यामुळे तसं ठरवून पुन्हा पुन्हा लक्ष ज्यावेळी तुम्ही देता त्यावेळी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ते विकसित होणं हे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही अशा पद्धतीनं सराव करता, म्हणजे आता तुम्ही माझं बोलणं ऐकता आहात तर तुम्ही लक्ष माझ्या बोलण्याकडे देत आहात, पण अचानक मनात दुसरे विचार यायला लागतील. आणि ज्यावेळी हे भान येईल की आपलं मन विचारात आहे, हे भान येणं इट इज अ सेलिब्रेटिंग मुवमेंट. ज्यावेळी असं भान येतं त्यावेळी तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मधला डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग सक्रिय होतो. तर भान आलं की लक्ष पुन्हा तुम्ही जिथे ठरवलंय तिथे द्यायचं. पुन्हा मन विचारात जाईल, पुन्हा भान येईल त्यावेळी ते लक्ष ठरवलेल्या गोष्टीवर आणणं हा ध्यान. सो ट्रान्स वगैरे आपल्याकडे समज चुकी ध्यान ट्रेनिंग पुन्हा पुन्हा ठरवून ठरवलेल्या गोष्टीवर लक्ष देणं म्हणजे ध्यान. आणि असं ध्यान आपण ज्यावेळी देतो त्यावेळी न्यूरोप्लास्टिसिटीच्या नियमानं आपल्या मेंदूतला तो ध्यान केंद्र हे विकसित होतं, अटेन्शन सेंटर विकसित होतं. आणि मग आपलं लक्ष विचलित झालं आहे हे लवकर लक्षात येऊ लागतं. आणि त्यामुळे आपल्या सर्वांनी ध्यानाचा अभ्यास हा करणं आवश्यक आहे, तरच आपल्याला विचारात गेलेलं मन हे लवकर लक्षात येऊ लागतं. थँक्यू सर. तर दिशा मेहता यांनी एक प्रश्न विचारलाय, हाऊ टू प्रॅक्टिस मोर ग्रॅटिट्यूड. सो आपण आता जे बघितलं करुणा ध्यान, कंपॅशन ध्यान. सो पेइंग ग्रॅटिट्यूड इज रिमेंबरिंग the resources you have and paying gratitude for it. So when you are to farmers, to cooker who had prepared that food, so everything we are enjoying is because of some other person. So paying gratitude, remembering and paying gratitude to them and visualizing that you are meeting to those person and visualizing that you are sharing your thanks with that person is the gratitude meditation. So every day at night you can observe what was good in your day. So you got food, you got water, you have shelter, you have some good relations. So pay gratitude to all those good things what happen in your. Pay gratitude to our surrounding, our environment, this earth and this universe. So that is holding emotion of gratitude sometime in our mind, and that is compassion meditation, karuna dhyan. थँक्यू सर. एक प्रश्न आहे, आपल्याला फ्युचरची खूप काळजी वाटते, एखाद्या गोष्टीची चिंता असते, तर त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी कसं ध्यान करायचं? तर ते फ्युचरची काळजी असायला हवी, पण ती सतत असता नाही. म्हणजे मला इन्फेक्शन होईल की काय अशी काळजी असते जर फ्युचरचा विचार येणं. तर तो विचार आला आणि त्यानुसार आपण काळजी घेतली की त्या विचाराचं काम संपलं. मग पुन्हा तो विचार ज्यावेळी फ्युचरचा येत असेल त्यावेळी त्या विचाराला महत्व न देता आपण लक्ष पुन्हा पुन्हा वर्तमान क्षणात आणायचं. मग वर्तमान क्षणात लक्ष आणायचं म्हणजे श्वासावर लक्ष आणायचं, शरीरावर लक्ष आणायचं. तुम्ही एखादी कृती करत असाल तर कृतीवर लक्ष देऊ शकता. जर शांत बसले असाल, गाणं ऐकत असाल तर गाण्यावर लक्ष देऊ शकता.
सो वर्तमान क्षणात लक्ष आणणं हा एक भाग आहे. आता गाण्यावर लक्ष देणं, प्रत्येक वेळी गाणी ऐकत राहणं चांगलं नाही, कारण त्याचा परिणाम म्हणून तुम्ही शरीरावर लक्ष देणं कधी करतच नाही. आणि ज्यावेळी असं चिंता निर्माण करणारे विचार असतात त्यावेळी शरीरात काहीतरी बदल होत असतात. सो ते चिंतेचे तर ज्यावेळी चिंतेचा मनात आला की त्या विचाराला निगेटिव्ह थॉट अशी रिॲक्शन न करता, ओके आता माझ्या मनात हा विचार आलेला आहे, या विचाराचा परिणाम शरीरात काय होतोय ते पाहूया, असं म्हणून तुम्ही तुमचं लक्ष ज्यावेळी छातीपोटावर नेऊ लागता त्यावेळी चिंतेचा परिणाम म्हणून छातीपोटात होणारे बदल तुम्हाला जाणवतात. ते बदल ज्यावेळी तुम्ही ऍक्सेप्ट करता त्यावेळी ही जी चिंतेचे विचार येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ही तुम्ही हळूहळू कमी करत असता. त्या विचारांना झगडून, त्या विचारांना बदलून ही फ्रिक्वेन्सी कमी होत नाही. सो पॉझिटिव्ह थिंकिंग हे जे आज सगळीकडे जे काही लोन पसरलेलं आहे हे फारसं उपयोगाचं नाही, कारण त्यामुळे मनात आपोआप येणारे नकारात्मक विचार आपण कमी करू शकत नाही. विचार करताना पॉझिटिव्ह करायला हवेत, पण मनात येणाऱ्या विचारांना ते निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अशी रिॲक्शन न करता त्यांना ऍक्सेप्ट करायला हवं. हेच साक्षी ध्यान आहे. ओके आता माझ्या मनात विचार येतो आहे की उद्या मला इन्फेक्शन होईल की काय, आता या विचाराचा परिणाम म्हणून शरीरात काय होतंय ते पाहूया, असं म्हणून मी ज्यावेळी शरीरात लक्ष देतो आणि शरीरातल्या संवेदना स्वीकार करतो त्यावेळी त्या विचाराचे जे काही दुष्परिणाम असतात ते हळूहळू कमी होऊ लागतात. थँक्यू सर. एक शेवटचा प्रश्न घेऊया. विराज यांनी विचारलंय की बऱ्याचदा ध्यान करताना झोप येते, अगदी आपली झोप पूर्ण झालेली असली तरीही झोप येते, तर ते कसं कंट्रोल करायचं. तसंच एक प्रश्न आहे प्रशांत पाटील यांचा, त्यांनी पण साधारण याच स्वरूपाचं विचारलंय की मोबाईल व्हॉट्सअपकडे जास्त लक्ष जातं आपण अभ्यास करताना, ध्यान करताना, तर ते कसं अवॉइड करायचं. तर ध्यान करत असताना ज्यावेळी झोप येते, एक म्हणजे काही वेळ अशी झोप म्हणजे झोप पूर्ण झालेली नसेल आणि झोप अशी आली तर उत्तम, त्याबद्दल रिॲक्शन करायची नाही आणि एक पॉवर नॅप घ्यायची, एक डुलकी घ्यायची. आज झोप येत नाही हा अनेकांचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अशी झोप आली तर त्याबद्दलही रिॲक्शन करायची नाही. पण रात्री शांत झोप लागलेली आहे आणि तरी सुद्धा झोप येत असेल तर त्याचं कारण हे असतं की आपण मेंदूला जी उत्तेजित अवस्थेमध्ये सतत ठेवण्याची सवय लागलेली असते ती उत्तेजित अवस्था कमी झाल्यामुळे झोप यायला लागते. तर अशा वेळी एकतर तुम्ही उभं राहून शरीराकडे लक्ष देऊ शकता. सो जे ध्यान साधना करत असतात ते काही काळ उभं राहून असंच उभं राहायचं आणि शरीराकडे लक्ष द्यायचं आणि त्यामुळे उभं राहण्याचे श्रम मेंदूला करावे लागतात आणि त्यामुळे येणारी झोप ही कमी होऊ लागते. त्यामुळे बसून जे आपण ध्यान करतो आहोत म्हणजे झोप पूर्ण झाली नसेल तर पहिला पर्याय झोप घ्यायची म्हणजे नॅप घ्यायची, एक डुलकी काढायची. पण रात्री 7-8 तास झोप झालेली आहे आणि तरी जर झोप येत असेल तर उभं राहायचं आणि उभं राहून शरीराकडे किंवा श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा. फॉर हाऊ 30 सेकंद म्हणजे आपल्या सर्वसाधारण श्वासाची गती ही सामान्यतः मिनिटामध्ये 17 ते 18 श्वास अशी असते. त्यामुळे 30 सेकंदामध्ये 8 ते 9 श्वास हे तुम्ही मोजू शकता. पण त्या संख्येला फार महत्व नाही, श्वास समजणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे गुगल सारख्या कंपनीमध्ये आता अशा पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं ज्याची टॅग लाईन आहे 1 गुड ब्रेथ इन एव्हरी अवर. सो 1 तासामध्ये 59 मिनिटं भरपूर मेंदूचं काम करायचं, प्लॅनिंग करायचं, इमॅजिनेशन करायचं, पण 1 मिनिट श्वासाकडे लक्ष देण्यासाठी द्यायचं आणि त्या 1 मिनिटामध्ये 1 श्वास जरी समजला दॅट इज इनफ, बिकॉज ऍट दॅट टाइम यू आर गिव्हिंग रेस्ट टू युअर डिफॉल्ट मोड नेटवर्क. थँक्यू सर. स्टडी करताना टीव्ही, मोबाईल, व्हॉट्सअप कडे लक्ष जातं, हे नियंत्रित कसं करायचं. सो लक्ष जाणं आणि लक्ष देणं यातला फरक आपल्याला करता आला पाहिजे. आणि लक्ष देण्याचा सराव म्हणजे ध्यान, आणि त्यामुळे लक्ष जाणं म्हणजे मनात विचार येणं. तर हा विचार आलेला आहे पण त्या विचारानुसार कृती करायची नाही. सो विचार आणि कृती यामध्ये सुद्धा आपल्याला अंतर करायला हवं. आता मनात विचार आलाय की पुन्हा एकदा मोबाईलवर काय झालंय, कोणी मेसेज टाकलेत ते पाहूया, पण आपण स्वतः ठरवून घ्यायचं की पुढला अर्धा तास मी मोबाईल पाहणार नाही. असं ज्यावेळी आपण स्वतःला थांबवतो त्यावेळी आपल्या मेंदूतला तो जो अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स आहे विच इज इमोशनल रेग्युलेशन सेंटर ते विकसित होत असतं.
मी मगाशी जे म्हटलं, आजच्या पिढीमध्ये तरुण मुलांमध्ये भावनिक समस्या खूप वाढता आहेत. आमच्याकडे असे क्लायंट्स खूप अधिक येत आहेत. याचं कारण स्वतःला थांबवण्याचा हा जो सराव आहे हा खूप कमी झालेला आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये 1 किंवा 2 मुलं, त्यामुळे त्यांचे सगळे लाड कुटुंबात पुरवले गेलेले असतात. आम्ही ज्या पिढीमध्ये होतो त्यावेळी नकळत आम्ही जे काही हवं असतं ते आम्हाला लगेच मिळत नव्हतं. आज जे तरुण मुलं झालेली आहेत त्यांना हे मिळत गेलेलं आहे, पण त्याचमुळे स्वतःला थांबवण्याची ही जी मेंदूची क्षमता आहे ती अविकसित राहिलेली आहे आणि त्यामुळे या मुलांचं सैराट वागणं वाढलेलं आहे, इम्पल्सिव्ह बिहेवियर वाढलेलं आहे. आपल्या कार्यक्रमात आता जे जे जॉईन झालेले आहेत त्या सर्वांनी हे समजून घ्यायला हवं की याचं कारण मेंदूमध्ये आहे आणि ते मेंदूतला तो अँटेरियल सिंग्युलेट कॉर्टेक्स भाग विकसित करायला हवा असेल तर स्वतःला असं थांबवणं आवश्यक आहे. मी पुढला अर्धा तास मोबाईल पाहणार नाही, पुढला अर्धा तास सोशल मीडियावर जाणार नाही, टीव्ही बरोबर 15 मिनिटांनी बंद करीन, असं स्वतःचा रेझोल्युशन करणं, निर्धार करणं आणि तो कृतीत आणणं, असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या मेंदूतलं इमोशनल रेग्युलेशन सेंटर आपण विकसित करत असतो. त्यामुळे ते विकसित जेवढं आपण करू तेवढं आपल्या इमोशन्सच्या इंटेन्सिटी आपली कमी राहील आणि आपली भावनिक बुद्धी ही अधिकाधिक विकसित होईल. 2 तास अभ्यासाला बसत असाल तर हे चांगलं आहे. 45 मिनिटांनंतर अभ्यास करण्यातून थोडी विश्रांती घ्यायची, अर्धा मिनिट लक्ष श्वासावर, शरीरावर आणायचं आणि पुन्हा अर्ध्या 1 मिनिटानंतर अभ्यास सुरू करायचा. असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्या अभ्यास करताना ज्या मेंदूच्या भागाला सक्रिय ठेवत असतो त्याला विश्रांती देतो. सलग 2 तास जर त्याने काम केलं तर तो थकतो आणि त्यामुळे अधूनमधून दर 45 मिनिटांनी मेंदूच्या भागाला अशी विश्रांती देणं हे आवश्यक आहे. तुम्हाला अशी सलग 2 तास आणि त्यापेक्षा अधिक वेळ बसण्याची इच्छा आहे, यासाठी अभिनंदन. दर 45 मिनिटांनी अर्धा मिनिट श्वासाकडे लक्ष द्या आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही अधिक तास अभ्यास करू शकाल. थँक्यू सर. आणि मी आता नम्रताला विनंती करते की तिने सगळ्यांना धन्यवाद. नम्रता. धन्यवाद. तरुणाई नेहमीच भावनाशील असते, तीव्र भावनांना सामोरी जात असते, परंतु आज डॉक्टर यश वेलणकर यांच्यासारख्या सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञाच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्हाला आमची इमोशन्सची किंवा भावनांची जाणीव होईल. आपला वेळ आणि मार्गदर्शनासाठी विवेकानंद केंद्र डोंबिवलीतर्फे डॉक्टर वेलणकर यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमच्या सर्व श्रोत्यांनाही खूप खूप धन्यवाद. थँक्यू ऑल. आभार नम्रता. डॉक्टर यश वेलणकर, तुमचेही खरंच खूप आभार. शास्त्रीय पद्धतीने आणि खूप सोप्या भाषेत तुम्ही एक खूप क्रिटिकल अशी कन्सेप्ट आम्हाला गेले जवळपास 1.5 तास खूप सहजपणे समजावून दिलीत, त्याबद्दल. आणि हा सर्व वेळ या कार्यक्रमात आपला सहभाग दिल्याबद्दल तुम्हा सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. विवेकानंद केंद्राच्या प्रथेप्रमाणे आता शांती मंत्राने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. दोन्ही हात जोडलेले नमस्कार मुद्रा आणि शांती मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.